यानंतर बोलूयात जय किसान जय विज्ञानकडे। आधी कोरोना आणि आता बर्ड फ्लू पोल्ट्री व्यावसायिकांसमोरची संकटांची मालिका कमी होत नाहीये। पण संकटांच्या छाताडावर उभं राहून या व्यवसायाला उभारी देणाऱ्या दौंड तालुक्यातल्या वासुंदे गुंजखिळातील एका शेतकऱ्याची यशोगाथा बघूयात। गेल्या वर्षभरापासून पोल्ट्री व्यवसायात मोठी उलथापालथ होतीये। आधी कोरोनानं पोल्ट्री व्यवसाय भरडला गेला, त्यातून तो सावरतोय न सावरतोय तोच बर्ड फ्लूचं नवं संकट ओढवलं। कोरोना काळात लॉकडाऊनच्या भीतीनं मजुरांनी मोठं स्थलांतर केलं। अशा वेळी व्यवसाय टिकवणं मोठं जिकिरीचं बनलं। या सगळ्यावर शक्कल लढवत लाखेंनी पोल्ट्रीमध्येच ऑटोमेशन करण्याचा धाडसी निर्णय घेतला। तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोंबड्यांचं खाद्य, पाणी आणि स्वच्छतेची सगळी कामं मनुष्य विरहित आणि काही ठिकाणी अत्यंत कमी मजुरांमध्ये होऊ लागली आहेत। हेच या ऑटोमेशन तंत्रातल्या विज्ञानाचं रहस्य आहे। सुरुवातीला अगोदर मजुरांची संख्या जास्त लागत होती। आता ती मजुरांची संख्या घटून अगदी एका शेडला एक ह्याचप्रमाणे मजूर लागतोय। आणि त्याच्यानंतर दुसरा फायदा असा की 12,000 स्क्वेअर फुटाचं एक शेडमध्ये माझे 18,000 पक्षी आता बसतात। म्हणजे कमी दिवसात जास्त पक्षी पाळून त्याच्यापासून जास्त उत्पन्न घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। विजय लाखे 2003 पासून पोल्ट्री व्यवसायात आहे। पोल्ट्रीमध्ये पहिले 15 मजूर काम करायचे, परंतु 2020 मध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट ऑटोमायझेशन केल्यानं 300 फूट बाय 400 फूट असे 4 शेडसाठी 3 ते 4 मजूर लागतात। पूर्वी ओपन शेडला मजूर स्वतः मॅन्युअली खाद्य टाकलं जायचं, मॅन्युअली पाण्याची भांडी वगैरे धुतल्या जायची। आता ऑटोमेशन असल्यामुळे एकाच ठिकाणी एक दिवसातून एकच वेळा खाद्य टाकले जायचं। आणि ड्रिंकिंग पाण्याची सिस्टीम आहे, ते चोच लावले की ते नेपल लाईन असल्यामुळे त्याला धुण्याचा प्रश्न आला नाही। त्याच्यामुळे मजुरांची संख्या घटली आणि रोगराईचं प्रमाण घटलं। विजय लाखेंनी छत्तीसगडमधील इंडियन बॉयलर ग्रुपकडून ऑटोमेशन असणारी मशिनरी घेतली। एका शेडसाठी त्यांना 22 लाख रुपये खर्च आला। असे 4 शेड त्यांनी उभारले। या ऑटोमेशन प्लांटमुळे बिलांची वाढ लवकर होतीये, त्यामुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री उद्योगासाठी हे नवं तंत्रज्ञान वरदान ठरू शकतं। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।